आणि मला अवधूत काळे याने मेसेज टाकला आणि मला कुठेतरी मनाला लागलं ते की चला तुम्हाला पण असं वाटतं की आपल्या गुरूंची गाठ घ्यायला गेलं पाहिजे. तिरस्कार केला माझा कित्येक लोकांना, पण माझ्या गुरुनं दिलं मला भक्तीचं ज्ञान. तिरस्कार केला माझा कित्येक लोकांना, पण माझ्या गुरुनं दिलं मला भक्तीचं ज्ञान. जीवन माझं झालं आता नव्यानं सुरू, जीवन माझं झालं आता नव्यानं सुरू. सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु, सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु. गुरु माझा आहे जीव की प्राण, शास्त्र पुराण दिलं सारच ज्ञान. उठता बसता गुरु नाम आहे मुखात, आशीर्वादान त्यांच्या राहतो सुखात. गुरु माझी माय मी हाय त्याच लेकरू, गुरु माझी माय मी हाय त्याच लेकरू. सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु, सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु. नव्हते विचारत मला त्या काळी कोण, झुकवती आज सारे माझ्या पुढे मान. गुरुनं दिलंय सारं झोळी भरून, दुःख माझं सारं गेलं टळून. माझ्यावर जळणारे ते लागले थरथरू, माझ्यावर जळणारे ते लागले थरथरू. सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु, सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु. नाथ भक्तीचा मनात आहे माझ्या ध्यास, आता नाही कसली भीती राहतो बिनधास. शिवाजी गुरु माझ्या पाठीशी हाय, नव्या जीवनाचा घेतो मोकळा मी श्वास. गणेश उमेशचे हे बोल नका विसरू, गणेश उमेशचे हे बोल नका विसरू. सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु. झालं आता नव्यानं सुरू, सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु, सोन्याहून पिवळा भेटला मला माझा हा गुरु.
ऐकणार नाही. अच्छा अजून निघाले यायला उशीर काय नाही ते काय म्हणते मग नंबर नाही म्हणते का 1 मिनिट काय म्हटलं हे काय म्हणते आई तुझ्या चरणावरी तन मनवाहिले सर्व काही आई तुझ्यामध्ये पाहिले मग या काढून मन मोहिले या काढून मन मोहिले
कशाचे? कंबर दुखते बसते हां. तेव्हा परीक्षा झाली. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. क्षणोक्षणी देवा माझा अपमान होऊ दे, क्षणोक्षणी देवा माझा अपमान होऊ दे. स्तुती ऐवजी माझी निंदाच ऐकू दे, स्तुती ऐवजी माझी निंदाच ऐकू दे. निंदेने चित्त माझे शुद्ध होते नाथा, स्तुती ऐवजी माझी निंदाच होऊ दे. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. एवढंच मागणं आहे बाबा, माझ्या आयुष्यात नेहमी सुख नको, कारण जर मी सुखात असेल तर मला तुमची आठवण येणार नाही, जर मी दुःखात असेल तर मला माझ्या आई जगदंबेची आणि तुमची आठवण येत राहील. आणि त्यामुळे मी तुमच्या नेहमी सानिध्यात राहील. जर आपली निंदा झाली, जर आपण दुःखात राहिलो तर आपण बाबांच्या सानिध्यात राहू आणि त्या परमेश्वर. एवढी माझी पात्रता पण नाही की बाबांबद्दल काही सांगू शकत, पण एक सांगतो, बाबांनी मला शिष्य करून घेतलं हे माझ्या 7 जन्माचं सार्थक झालं. आणि त्यांच्यासारखे गुरु मिळाले, सद्गुरू माऊली मिळाली, हे मी माझं अहोभाग्य समजतो. आणि माझे 200 सर्वांना बोलायच्या अगोदरच हृदय भरून येते, कारण ते आमच्या आयुष्यात 10 वर्षापूर्वीपासून आलेत, पण मला गुरुदीक्षा दिली नव्हती. मी सुरुवातीला म्हणायची की मला गुरुदीक्षा द्या, म्हणजे दीक्षा काय हे ते, पण नाही, वेळ आल्याशिवाय नाही मिळणार, वेळेच्या आधी वेळेच्या नंतर नाही मिळणार. त्याच्यानंतर कधीच काही बोलले नाही, सांगायला म्हणजे दिवस पण पुरणार नाही. घेणार आहे तुमचा, फक्त मला बाबांसाठी काही बोलायचंय.
हिऱ्याप्रमाणे पैलू पडतो तो गुरु. जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु. जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु आणि आव्हानांवर मात करायला शिकवतो, आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु. आता तुम्हाला हे पण माहितीये की बाबांना अंधश्रद्धा बिलकुल आवडत नाही. तुम्ही बघताय आज ही तर कंडिशन काय. आणि जर अंधश्रद्धेच्या मार्गावरती बाबा असते ना तर ही तर महल असता, तुम्ही खुर्च्यांवर बसले असता, समोर एक स्टेज असता, माईक घेऊन एक जण अँकरिंग, साक्षात मीच केली असते अँकरिंग, त्यात काही विषयच नाहीये. पण कारण या सगळ्या चकाचौंधच्या विरोधात बाबा आहेत आणि ते नुसतं विरोधात नाही आहेत तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लाईफ मध्ये ते तसं जगतायत आणि ते आपल्या सर्वांना शिष्य म्हणून प्रेझेंट करतायत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. उगीच कुणीतरी काहीतरी सांगतं आणि काहीतरी घेऊन पळतं किंवा काहीतरी जगतं. मी स्वतः एक सुशिक्षित व्यक्ती आहे, त्या अनुभवातनं माझ्या एवढ्या वर्षाच्या आयुष्याच्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. बाबांचे जे मला 2, 2.5, पावणे 3 वर्षाचे संस्कार आहेत त्या संस्कारांमध्ये सांगते की बाबांनी सांगितलं लिंबू वगैरे, अंगारा दुपारा लिंबू, या सगळ्या गोष्टींचे बाबा विरोधात आहेत आणि आम्हीही त्यांचे शिष्य म्हणून आम्हीही या सगळ्यांच्या विरोधात आहे. पण बाबांकडे आल्याबरोबर सगळं मला चांगलं झालं. एवढंच मला बोलायचं, पुढचं काय मला जमणार नाही. नमस्कार, मी जगदीश गोलप. मी वैद्य म्हणून काम करतो. वनस्पती औषधी वगैरे देतो. आतापर्यंत वनस्पती औषध दिल्यानंतर का मी पैसेच कधी घेतले नाही आणि त्याच्या बदल्यामध्ये मी प्रत्येकाने एक सांगत आलो की वनस्पती लावा. म्हणजे मला त्या पैशाची काही गरज नाही. पण बाबांबद्दल सांगायचे शब्द काहीच सांगू शकत नाही. एवढं भरपूर आहे बाबांनी दिलेलं, अजूनपर्यंत देत आहेत. सांगताना सुद्धा भरून येते. ज्या वेळेला मला इकडची तिकडची भरपूर वारी होती पण बाबांनी ते एका फेरीतच त्यातून सोडून गेले. काही खर्च वगैरे काहीच केलं नाही. माझे नाव अर्चना भरत पाटील, मी कोल्हापूरची. मी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा शिबिरला आले होते. त्या शिबिरला आल्यानंतर बाबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की पहिला तुमच्या विचारात बदल करा. एकतर मी मुलाची भांडखोर मुलगी, मी स्वतःच काही लपवत नाही. म्हणजे थोडं सुद्धा कुणाचं चेष्टामस्करी न खपवून घेणारी, लगेच प्रत्युत्तर देणारी. बाबांनी जसजशी मला सांगितलं की असा असा बदल तुम्हाला स्वतःच्या विचारात पहिला बदल केला पाहिजे तुम्ही, त्या पद्धतीने मी करत गेले. थोडंसं आणि घरी थोडंसं खटकतं पण आहे, होणार ते हळूहळू. आणि त्यानंतर परत नंतर आम्ही सांगितलं की बाबा जरासा त्रास वाढलाय माझा. बाबा बोलले वैयक्तिक या तुम्ही भेटायला. आम्ही वैयक्तिक आलो. मला वाटतं मे मध्ये आलो होतो बाबा, मे मध्ये आलो. आणि त्यानंतर जो बदल घडून आलाय तो मी शब्दात वर्णन नाही करू शकत आहे. खरंच इतके म्हणजे बदल स्वभावात पण झालाय, घरी पण झालाय. सगळे हा सगळा फरक फक्त बाबांच्यामुळे. कालच माझ्या मुलगीचा सत्कार होता त्यावेळी तिथं सुद्धा तिचे गुरुंनी एक वाक्य टाकलं होतं, आयुष्यात ही 2च माणसं आपण जपली पाहिजेत. आणि जर ही 2 माणसं नसतील तर आयुष्याचा खरंच काही उपयोग नाही. एक आई वडील आणि दुसरे म्हणजे गुरु. गुरु असतील तर गुरुविनं कोण दाखविलं वाट. खरंच याचा प्रत्यक्ष प्रत्यय मला बाबांच्यामुळे आलेला आहे. आणि बाबा खरोखर टोन काय बोलतो आपण त्याला, जादू टोना हे वगैरे ह्याच्यावर विश्वास न ठेवणारी व्यक्ती आहे. ते सायंटिफिकली आपल्यात काय प्रॉब्लेम आहे ते काढतात सगळे. आपल्या विचारात बदल करा हे सगळं सांगत असतात. बाबा माझी जोपर्यंत माझं आयुष्यमान आहे तोपर्यंत मी तुम्हाला विसरणार नाही. मी आज सांगते मला फक्त तुमच्याकडून गुरुदीक्षा हवी आहे. मी त्यासाठी पात्र आहे की नाही हे फक्त मला सांगा. हा, मला एवढंच हवं आहे. जोपर्यंत माझं आयुष्यमान आहे तोपर्यंत मी तुमच्याशी एकनिष्ठ राहील. एवढंच मला बोलायचं आहे. आणि सगळ्यांनी यांच्या विचारांचा वारसा पुढे आपण जपूया. त्यांचे चांगले विचार आहेत ते घेऊया. जे वाईट समजे याच्यातून बाबांना असं काढलं आम्हाला. माझी मुलगी तर त्या दिवशीच गेली होती, 4-8 दिवसाला गेलीच होती. आज ती तुमच्यापेक्षा टनाटन आहे, तिच्या पोटात बाळ आहे. आणि आम्ही सुद्धा म्हणजे आम्ही लहानी मुलगी आणि मी आणि ती मोठी मुलगी 7 जणातून 3च जण वाचलो. अशी बाबा आहेत. मी देवाला मानतच नाही, अंधुकार बाबाला मानतो. बाबा माझ्यासाठी देव आहे. आज मी तुमच्या समोर बोलत आहे ना फक्त बाबाच्या कृपेत. आणि खूप एवढं फिरलो ना मी कोणतं गाव आणि कोणतं स्टेट आणि कोणतं काही असं फुलं नाही की मी त्यांच्याकडे माझी मुलगी घेऊन गेलो.
आणि ते आम्हाला 2-3 माणसं जाऊतर समजलं पण नाही. आणि बाबा असे आहेत की त्यांचं मनाव गावाव 24 तास देवाचं नंतर नाव घेतो मी. उठल्या उठल्या अंदुकर बाबाचं ध्यान करत असतो. मी जनाबाई संतोष मोरे घाटनांद्रा येथून आले. औरंगाबाद येथून 100 किलोमीटर गाव माझं आहे. तिथून मी केव्हा निघाले, काल समजा संध्याकाळपासून निघाले. आणि आमची अवस्था काय झाली ती सर्व बाबांना माहिती आहे. सांगण्याचं काही त्याच्यामध्ये वेळ व्यर्थ घालून काय फायदा नाही. माझ्या मनामध्ये काय होतं आणि काय नाही मी सर्व माझ्या हृदयामध्ये ठेवलंय. आणि बाबाचे अनुभव म्हणजे मी सांगून शकतच नाही. आज नमस्कार, माझं नाव वैशाली पवार, मी सोलापूर येथून आहे. आनंदाचा आहे आणि जीवनात एवढं दुःख असून सुद्धा बाबांनी मला खूप सावरलंय. पण मी आता फक्त बाबांनी मला एकदा सांगितलं की रडायचं नाही, लढायचं. त्याच वचनावर मी आहे. आणि खरं तर बाबा मला येण्यासाठी त्रास होतो, दगदग होते, येऊ नका म्हणले होते. पण माझं मन नाही राहिलं की मला गुरूंचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणजे जे काय असेल ते मी बाबांना सांगितलं. बाबा पण मला बोलले. पण मला हा त्रास जवळजवळ 7 वर्ष होत होता आणि आयुष्यात कुणी कुणाचं नसतं. पण बाबांनी मला आज खरं तर एवढा तुम्हा सर्वांना एवढी नाती मिळाली ना, मला खूप आनंद झाला. अगदी मला माहेरात आल्यासारखं वाटतं. पण मी एक ठरवलं होतं, प्रत्येक लोक म्हणजे धोका देतात, कोण कुणाचं विचारत नाही, काय नाही. पण मी एकच ठरवलं की गुरुशी एकनिष्ठ राहायचं. आणि बाबांनी मला, मी पहिल्यांदा बाबांना 2 वर्ष फक्त फोन करत होते. आजारी असताना काय रिपोर्ट आला तर रिपोर्ट पाठवत होते, सगळं नॉर्मलच येत होतं. मग ज्यावेळेस बाबांनी मला पहिल्या शिबिराला वेळ दिली त्यावेळेस सांगितलं की मला असं होतंय तसं होतंय, हे फक्त पूर्णपणे मनातनं काढून टाका, काहीच होणार नाही म्हणजे. त्यानंतर माझा त्रास हळूहळू कमी झाला. आणि त्याच्यानंतर बाबांनी जे मला पुस्तक दिलं होतं, अशक्य ते शक्य सामर्थ्य तुमच्या अंतर्मनाचे, त्याचा मी खूप अभ्यास केला. अभ्यास करून मी स्वतःच्या विचारामध्ये बदल घडवून आणलाय. फक्त माझं एवढंच सांगणं आहे की स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास जर असेल तर तुम्ही जीवन घडवू शकता. कारण जीवन क्षणभंगुर आहे, काहीच नाही, मृत्यू कधी पण येणार. मी माझ्या मुलाविषयी बाबांना परवाच बोलले होते. म्हणजे अशी एक घटना, त्याला माझी जाणीव नव्हती आई काय करते काय नाही, हट्टी होता. पण सांगितल्यानंतर बाबांना जे मी बोलले ना, बाबांनी मला जे सांगितलं ना ते माझ्या मनातनं कधीच जात नाही. कारण मरण प्रत्येकाला तर आहे, पण आत्मा मात्र, आत्म्याला मृत्यू नाही. शरीर जाणार पण आत्मा नाही जाणार. बाबांचे असे विचार मी कायम मनात ठेवून विचार करते. लोक निंदा करो काही करो मला नाही फरक पडत. पण जीवनात एवढं एकच जिद्दीने मी ठरवलंय की कोशिश करणे, लहरों की नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्याच्यामुळे मी शक्य करायचंय. मला फक्त जिंकायचं आहे, जिंकायचं आहेच मला. फक्त एक लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करू नका. निगेटिव्ह विचार जर केला तर जीवनात सगळं निगेटिव्हच घडत राहणार. आणि असे मला गुरु लाभले की मला खरंच माझे सासरे, मला वडील तर नाही आहेत, पण मला काय म्हणायचे की तुला एक ना एक दिवस, तुला कुणी जरी नसलं ना बाळा, तुला देव आहे म्हणायचे. 2-3 वर्ष झाले ते एक्सपायर झाले. माझं गाव बोरामणी ते मुस्ती दिलेलं गाव माझं. मी सकाळी 8 वाजता त्यांना डब्बा द्यायचे. पण ही भाकर किती मोलाची असते एक लक्षात ठेवा. माझी सासू त्यांना 25 वर्ष भाकरी घालत नव्हती, पण मी तसल्या कामाच्या दगदगीतून 2 टायमाचा डब्बा द्यायचे. पण मरताना मला एकच शब्द बोलले, दिवस नाही जाणार जास्त, पण तुला एक ना एक दिवस तुला देव भेटणार. आणि ईश्वराच्या समान मला बाबा गुरु भेटले, ते बी मानवी रूपात. आणि मुळात बाबांनी पहिला माझ्या विचारामध्ये बदल घडवून आणला. खरे गुरु काय असते, सद्गुरु म्हणजे काय असते हे मला समजलं स्वामींची सेवा केल्यानंतर. आणि त्यानंतर बाबांनी मला गुरु दीक्षा दिली. फक्त माझं बाबांची एकच मी संकल्प इथून घेऊन जाणार आहे की खचून जाणार नाही, कधी रडायचं नाही, कधी लढायचंय मला. आणि जे माझ्या मनात आहे ना ते बाबांना मी सांगितलंय. आणि त्याच ह्याच्या नंतर मी त्याच्यावर प्रयत्न करणार. प्रसंग आहे की आज मी मरणाच्या घडीतनं बाहेर गेले. म्हणजे शेवटची स्टेप होती माझ्या जीवनात. आणि असं मी युट्यूबवर बघितलं की आज मी माझ्या मुलांपाशी म्हणजे जिवंत आहे. मी आज बाबांमुळं. असा प्रसंग होता की मी आज नसतेच. इतकी म्हणजे जगात इतकी लोक वाईट आहेत, पण असे गुरु भेटणं एवढं मोठं नशीब आहे की मला असे गुरु भेटले.
आज पण माझी एवढी परीक्षा होती की कालपासनं मला यायचंय. मी 8 दिवस झालं तयारी केली आणि 2 दिवसात मुलाचा असा रिपोर्ट आलाय की मुलाला डेंगू झालाय आणि इतका ताप आणि फणफण. अख्खी रात्रभर मी विचार करते की मी बाबांकडे कसं जाऊ. इतकी मनात आतुरता. मी 8 दिवस झालं बाबांसाठी कपडे घेतले, चप्पल घेतली, सगळी तयारी. सकाळी उठले तरी जाऊ का नको इतका आजचा प्रसंग एवढा माझ्या ध्यानात राहीन असा प्रसंग आलाय. तरी पण मी मुलाला औषध गोळ्या देऊन त्याला दवाखान्यात आणून सगळं करून झोपून बहिणीपाशी त्याला तिथं सोडून तशीच आले. आज मला बाबांना भेटायचंय. आज असा वर्षातला एक दिवस आहे की आज त्यांच्या चरणाचं दर्शन घ्यायचंय. निघतानाच निघायचं तोच घरातनं निघतात तर मुलीला पण अडचण आली की त्याला जेवण ती देईन तर तिला पण अडचण आली की मी जाऊ कसं बाबांकडे. असा दिवस आज मला इतकं वाईट वाटतंय की मी आज पोराला पण टाकले तसंच घरी आणि बाबांकडे आले. ही भेटण्याची आतुरता होती बाबांना. एवढं बोलते आम्ही. मी कल्याण आलो आहे. तसं तर मी आता म्हणजे आजच गुरु दीक्षा घेतली आहे. पण याच्या आधी व्हिडिओ बघायचो म्हणजे त्याचा सारांश एकच असायचा की मानवता जपणे हीच म्हणजे खरी भक्ती आहे. म्हणजे पूर्ण ते गाय वासराचे जे व्हिडिओ होते, धर्माचे जे व्हिडिओ होते त्यामधले परत जे भक्तगण येत आहेत आता हे सांगितलं सगळं. याच्यामुळे एकच कळतं की मानवता धर्मच पाळला पाहिजे आपण, बाकी सर्व फेल आहे. आपण प्रत्येक जण इथून घरी जातो आणि घरी झाल्यानंतर मी सकाळ होते त्यावेळेस प्रत्येक जण कामाच्या माग, पैशाच्या माग, घराच्या माग आणि मुलांच्या बायकोच्या सगळ्यांचा विचार करत असतो आणि जीवन जगत असतो. पण मी बाबांमध्ये तसं बघितलं नाहीये. त्यांनी पण ते पण म्हणजे संसारी आहेत पण त्यांचं ते कर्तव्य करत असतानाही त्यांनी लोकांसाठी, लाखो लोकांसाठी त्यांनी विचार त्यांच्यात बरवले. लाखो लोकांमध्ये विचार बरवले आणि माझ्यातही विचार त्यांनीच बरवले आहेत. मी पहिलं स्वार्थी होतो, स्वतःचा विचार करायचं फक्त. टिंगल टावाळकी करत, मस्करी करत, बोंबलत फिरणे हे सगळं मी आधी केलंय. कॉलेजमध्ये सगळं केलंय. अशी कोणती गोष्ट नाही मी केलं नाही. पण ज्यावेळेस मी बाबांना भेटलो त्यावेळेस मी बाबांचे विचार माझ्या मनामध्ये उतरले आणि त्या दिवसापासून माझं नशीब बदलून गेलं. आणि मी पण ठरवलं पैशाच्या मागं नाही, घराच्या मागं नाही, बायकोच्या मागं नाही, लेकराच्या मागं नाही, तर जगायचं फक्त परमेश्वरासाठी आणि चांगलं कार्य करूनच मरायचं आणि मरताना सहित तोंडावर हास्य आलं पाहिजे. एवढंच बोलतो. धन्यवाद. माझं नाव सुनील रेव पवार आहे. मी हैदराबादवरून बाबांच्या दर्शनासाठी आलो. हैदराबादवरून मी 4 महिन्यांपूर्वी गुरुदीक्षा घेतली होती आणि गुरुदीक्षा घेतल्यापासून खूप शांत, म्हणजे एवढं चिडचिडपणा होतं त्याच्या आधी ना माझ्या डोक्यामध्ये की काही सांगू शकत नाही. झोप येत नव्हती का माहित नाही पण मला झोप येत नव्हती. खूप त्रास व्हायचा आणि गुरुदीक्षा घेतल्यापासून मला खूप आनंद आलाय आणि खूप छान पण वाटतंय. गुरु दीक्षा घेतली तर मनुष्याचं जीवन बदलून जाते. मी एवढं सांगू इच्छिते. धन्यवाद. माझे वडील नामदेव विठ्ठल सूर्यवंशी आणि माझी आई यशोदा नामदेव सूर्यवंशी यांचं जे रक्त आणि यांचं संस्कार माझ्या रक्तात आहेत, जे अनुवंशिकता आहे, त्या अनुवंशिकतेला तसेच माझे सद्गुरू नारायण स्वामी ज्यांनी मला अध्यात्मात घडवलं त्यांना, तसेच कळत नकळत ज्या ज्या व्यक्तींच्याकडून मी ज्ञान शिकलो, पशुपक्षी असेल, निसर्ग असेल, ग्रंथ असतील, यांच्याकडून जे ज्ञान घेतलं, ज्या ईश्वरानं बुद्धी दिली त्या बुद्धिदात्याला आणि ज्या निंदकांनी माझी निंदा केली त्या सर्व निंदकांना ही गुरुपौर्णिमा मी समर्पित करत आहे. त्याचबरोबर आज जे लोक नाराज झालेले आहेत की 80% लोकांना मी गुरुपौर्णिमेला आमंत्रण दिलं नव्हतं, जागा अपुरी होती, स्लॅब गळत होता, सर्वत्र पाणी सांडलेलं होतं, नियोजन वेळानं झालेलं होतं, त्यामुळे ह्या सर्वांना मी एकच आश्वासन देतो की पुढची गुरुपौर्णिमा आपण खूप मोठी जोरात साजरी करूया. तसेच आपण आधीमध्ये पण माझ्याकडे येऊ शकता, भेटू शकता, आपण पुढच्या वेळेला ते करूच. तसेच मी आपणा सर्वांना, ज्यांनी माझ्या विश्वास ठेवला, ज्यांनी विचारांचं परिवर्तन केलं, अशा सर्वांना मी एक आज शब्द देतो की माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी या जनता जनार्दनाचं कार्य करेन आणि माझा मृत्यू देखील हे कार्य करतानाच होईल.
अशी मी अपेक्षा करतो. तसेच माझे जे लाडके निंदक आहेत, जे तोंडाची गटार करून निंदा करतात, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सूर्यावरती कितीही थुंकलात तरी थुंका तुमच्या चेहऱ्यावरती येऊन पडणार आहे. आणि हा मानवी जन्म इतका दुर्मिळ जन्म मिळाला आहे, हा असा नका वाया घालू. कितीही काड्या केल्या, कितीही लावालाव्या केल्या, कितीही अपप्रचार केला, माझ्यावर काही फरक नाही पडत. कारण तुम्ही पाहिलं आहे, आज हजारो माणसं माझ्या गुरूंच्या कृपेनं घडवण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. त्यातला एक माणूस, माझ्याकडचा एक माणूस लाखाला भारी आहे. तुमची काय अवकात आहे? किडामकोड्यांना मी विचारत नाही. आणि सर्वांना माझी विनंती आहे की आपण प्रभूचं कार्य करू, मानवतेचं कार्य करू, विचारात परिवर्तन घडवू आणि जीवन संस्कारी बनवून चालत राहू. निंदेकडे लक्ष देऊ नका, दुःखाकडे लक्ष देऊ नका. हे चालतं. हेच निंदक उद्या तुमचा जय जयकार करा येतील. आणि मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. जय आदिशक्ती.